तंबाखूच्या धुराचा तो कण शरीरातील प्रत्येक अवयव नष्ट करतय. आपलं हृदय, आपलं फुफ्फुस, आपलं तोंड, आपले दात, आपला घसा, आपला मेंदू सुद्धा. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा कोणताही प्रकार सुरक्षित नाहीये. सर्व प्रकारच्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमध्ये निकोटीन असतं आणि त्याने तुमचं तंबाखूचं सेवन हे लवकर न सुटणारं तंबाखूचं व्यसन होऊ शकतं. शरीरात जाणारं हे निकोटीन तुमच्या प्रतिकार शक्तीला आव्हान उभं करतंय. आपल्या शरीरात जाणारा प्रत्येक तंबाखूचा कण आपलं फक्त नुकसानच करतंय. मग तंबाखू खाऊन असो किंवा सिगरेट, बिडी, हुक्का पेटून असो, तपकीर हुंगून असो किंवा मिश्री लावून असो, प्रत्येकाच्या परिणामाचा काळ कितीही वेगळा असो, पण त्यामुळे दिसणारा परिणाम मात्र तोच आहे. आपल्या शरीरात घेतलेला तंबाखूचा प्रत्येक कण, घेतलेला सिगरेटचा धूर आपल्या पेशी दूषित करतो. एक सुद्धा दूषित झालेली चांगली पेशी आपल्या शरीरात कर्करोग निर्माण करण्यास पुरेशी आहे. वेळीच सावध व्हा. तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर सावधानतेचा इशारा कितीही सावध करो, पण आपल्याला हवाय खरा धाक आपल्या मनाचा. कारण ही तंबाखू आपल्याला जिवंत खातीये. सहज सुरू झालेल्या क्रियेला सवय आणि न संपणारं व्यसन बनवू नका. वेळीच तंबाखू मुक्त व्हा आणि इतरांनाही करा. आपलं ध्येय तंबाखू मुक्त महाराष्ट्र. होय, आमचंही स्वप्न तेच, तंबाखू मुक्त महाराष्ट्राचे. तंबाखू मुक्त महाराष्ट्र हे स्वप्न माझ्या मनामध्ये तरळतं. ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान ही संस्था आणि त्याचे कार्यकर्ते मनापासून हे काम करतायत. मी अतिशय ऋणी आहे, कारण मी जे करतोय त्याला ही संस्था आणि त्या संस्थेचे कार्यकर्ते हे पूरक असंच कार्य करतायत. मला त्या संस्थेला प्रणाम करावा वाटतो, त्यामुळे शुभेच्छा द्याव्या वाटतात.